दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालने 21 मार्चच्या रात्री सक्तवसुली संचालनालयानं अटक केली, म्हणजे ईडीनं अटक केली. तर अरविंद केजरीवालने जे अटक केली तर तो जो दारूचा घोटाळा आहे, मद्य घोटाळा आहे, तो काय आहे तो नेमका ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव आहे अश्विन वाकोडे आणि तुम्ही पाहून राहिले वायएफपी मीडिया. बीजेपी इसके गुजरात के लोगों के लिए कुछ नहीं करते हैं, गुजरात की आवाज नहीं उठाते हैं, वो केवल बीजेपी के गुलाम बन के रहते हैं. हमारे दोनों एमपी लोकसभा में बीजेपी गुजरात के लोगों की आवाज भी उठाएंगे और गुजरात के लोगों के लिए काम भी करेंगे. तर सगळ्यात पहिले आपण पाहू का बा हे जे मद्य घोटाळा आहे तर मद्य धोरण ठरते कसं, म्हणजे हे ठरवलं कसं होतं. तर सप्टेंबर 2020 मध्ये काय झालं होतं का दिल्लीचे जे उपमुख्यमंत्री होते मनीष सिसोदिया, त्याले अबकारी आयुक्त जे आहे रवी धवन याच्या नेतृत्वात नवीन मद्य धोरण ठरवण्यासाठी एक समिती नेमली होती. तेव्हा ऑक्टोबर 2020 मध्ये साधारण महिन्याभरानं रवी धवन समितीनं 14,761 पानाचा एक अहवाल सोपवला होता, ज्यात वेगवेगळे धोरणात्मक सल्ले होते. तर ह्या धोरणात्मक सल्ल्यावर दिल्ली मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि त्या नवीन अबकारी धोरणाला मंजुरी देण्यात आली. पण दिल्लीचे जे त्यावेळेसचे नायब राज्यपाल होते अनिल कुमार बैजल यानं काय केलं, त्यात काही दुरुस्ती सुचवल्या. त्याच्यानंतर मग 17 नोव्हेंबरले 2021 रोजी दिल्लीत नवीन अबकारी धोरण अंतर्गत येणारं नवीन मद्य धोरण लागू करण्यात आलं. नवीन मद्य धोरणाची लागू झालं तर खरी, पण याची खरंच गरज होती काय, तर 2020 मध्ये दिल्ली सरकारनं दारू माफियांवर कारवाई करत सरकारी महसूल वाढवण्याच्या उद्देशानं नवीन मद्य धोरणाचा प्रस्ताव मांडला होता. दिल्ली सरकारनं दारू व्यवसायापासून स्वतःला वेगळं करत सर्व व्यवहार आणि दुकानं हे खाजगी हातात दिली. 17 नोव्हेंबर 2021 लागू झालेल्या नवीन अबकारी धोरणाअंतर्गत दिल्लीचे जे 32 झोनमध्ये आहे ते विभागणी करण्यात आली होती. 30 MCD व एक NDMC आणि छावणी क्षेत्र, एक दिल्ली विमानतळ झोन, अशा प्रकारे वेगवेगळे 32 झोन जे आहेत ते तयार केले होते. प्रत्येक झोननुसार दारूची किंमत ठरवण्यात आली. MCDच्या प्रत्येक झोनमध्ये 27 दारूची दुकानं, NDMC आणि कंटोनमेंट क्षेत्रात 29, दिल्ली विमानतळ झोनमध्ये 10 दारूची दुकानं उघडली जाणार होती. वेगवेगळ्या परवान्यासाठी जे आहे फी वेगवेगळी होती. L1 जे आहे भारतीय मद्याच्या होलसेल विक्रीचा परवाना 5 कोटी रुपयाचा होता, तर L7 खाजगी क्षेत्रात भारतीय दारूच्या किरकोळ विक्रीचा जो परवाना होता तो 11.18 कोटी रुपयाला होता. या धोरणातल्या प्रमुख गोष्टी अशा होत्या का नवीन दारूची दुकानं जे आहे ते उघडली जाणार नाही, तर मद्यपानाचं वय हे आहे हे 25 वरून 27 करण्यात आलं होतं. सक्तीनं MRP वरची दारू विक्री करण्याऐवजी दुकानदारांना स्वतःचा दर ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. तर हॉटेलमधील जे बार, क्लब, रेस्टॉरंट रात्री 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचाही परवानगी ह्या धोरणाअंतर्गत देण्यात आली होती. 8 जुलै 2022 रोजी दिल्लीचे जे सचिव आहे नरेश कुमार यानं नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आर्थिक गुन्हे शाखा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया याला एक अहवाल पाठवला. हा अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, पण या अहवालामध्ये एक्साईज विभागाचे प्रभारी म्हणून सिसोदियांनी बेकायदेशीर मार्गाने महसूल गोळा केला असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. त्यासोबतच ह्या अहवालामध्ये आलेल्या काही ठळक आरोपांमध्ये अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार का अंमलात आलेलं जे धोरण होतं त्यात कोणताही बदल करण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागानं ते आधी मंत्रिमंडळाकडं आणि नंतर नायब राज्यपालकडं मंजुरीसाठी पाठवावं लागते, नाही तर असं कुठलाही बदल बेकायदेशीर मानला जातो. कोरोनाच्या काळात दारू विक्रेत्यांनी जे आहे ते परवाना शुल्क माफ करण्यासाठी दिल्ली सरकारशी संपर्क साधला होता. शासनानं 28 डिसेंबर ते 27 जानेवारी ह्या कालावधीत परवाना शुल्कात जे आहे ते 24.2% सूट दिली. याच्यामुळे परवानाधारकाला आवाजावी फायदा झाला आणि सरकारी तिजोरीच्या अंदाजे 144.36 कोटी रुपयाचं नुकसान झालं. मनीष सिसोदिया याच्यावर विदेशी मद्याच्या किमती बदलल्याच्या आणि 50 रुपये प्रति बियर आयात शुल्क काढून परवानाधारकांना आवाजावी फायदा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पुदुचेरी स्थित फिक्सी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीनं विमानतळ झोनमध्ये 10 दारूची दुकानं जे आहे त्याच्यासाठी परवाना जिंकलं होतं, पण कंपनीला विमानतळ प्राधिकरणाकडून NOC काही भेटली नाही. त्याच्यामुळं दिल्ली सरकारनं ह्या कंपनीला त्यानं जे परवान्यासाठी जमा केलेले 30 कोटी रुपये होते ते परत केले. अधिकाऱ्यानुसार हे दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010चं उल्लंघन होतं. तर सिसोदिया यांनी या परवाना वाटपादरम्यान कमिशन घेतलं, हा पैसा पंजाब विधानसभा निवडणुकीत वापरला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सगळी कारवाई सुरू कशी झाली, तर दिल्लीचे जे मुख्य सचिव आहे नरेश कुमार यानं या अहवालाच्या आधारे एक FIR दाखल केला होता. हा अहवाल मिळाल्यानंतर 15 दिवसातच नायब राज्यपालानं
गृह मंत्रालयाला एक पत्र लिहिलं. CBI चौकशीची शिफारस केली. यानंतर CBIनं लगेचच त्याच्या आधारावर तपास सुरू केला आणि 19 ऑगस्टला मनीष सिसोदिया आणि इतर 14 लोकांविरुद्ध FIR दाखल केला. त्यात तत्कालीन राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त, 3 अधिकारी, 2 कंपन्या, 9 व्यावसायिकाचा समावेश होता. इथूनच या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग लागला. दिल्लीतल्या विरोधी पक्ष जो आहे भाजपा यानं केजरीवाल सरकारला यावरून घेरू लागला. अखेर मनीष सिसोदिया यांनी 30 जुलै 2022ला हे नवीन मद्य धोरण जे आहे ते मागं घेण्याची घोषणा केली. आतापर्यंत ह्या घोटाळ्या प्रकरणी दिल्ली पोलीस, CBI, ED अशा अनेक तपास संस्थांनी आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांना अटक केली आहे. तसंच तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीच्या खासदार के कविता यांनाही अटक करण्यात आली आहे. तर हा आहे दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरण, ज्या अंतर्गत आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक झाली आहे. हा आहे बहुचर्चित दिल्लीतील मद्य घोटाळा. यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. ही अटक राजकीय वैमनस्यातून तर नाही आहे किंवा पुढली जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही अटक केली गेली आहे का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. धन्यवाद.